Police Press. माननीय सचिव मॅडम, सचिव, उपसचिव, सभागृहातील माझे सर्व सहकारी, माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेश मस्के साहेब आणि या विभागाचे दोन्ही आमदार, या सर्वांना माझा नमस्कार. कारण ही मंडळी नव्या मुंबईचे एक आधारस्तंभ आहेत. आमदारांची नावं घ्यायला पाहिजे का? घेतो. त्यामध्ये ऐरोलीचे आमदार असतील माननीय गणेश नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे मॅडम, तीन कुठे आले? राजेश मोरे तसंच ह्या नवी मुंबईमध्ये राहणारे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि आपल्या महानगरपालिकेचे आयकॉन माननीय शंकर महादेवन, त्यानंतर महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार जे माझे गुरुवर्य होते ते बाबा महाराज सातारकर, त्यानंतर आत्ताच महासभेमध्ये आपण एक अंडर-19 क्रिकेटपटू ज्यांनी भारतीय टीममध्ये इंटरनॅशनल खेळ खेळलं, तर अभिज्ञान कुंडू या लोकांमुळं नवी मुंबईला एक भारतामध्ये एक नाव लौकिक असं प्राप्त झालं आणि म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या ह्या कारकिर्दीमध्ये ह्या आमच्या मॅडम 14व्या महापौर आहेत. सुरुवातीला माननीय संजू नाईक 3 वेळा महापौर झाले. सभागृह नेते आपण 2 वेळा महापौर झालात. त्यानंतर कैलासवासी विजया विनायक म्हात्रे या महापौर झाल्या. त्यानंतर दशरथ तथा चंदुराणे हे महापौर झाले. त्यानंतर ज्या सुषमा दंडे मॅडम ह्या महापौर झाल्या. त्यानंतर अंजली प्रभाकर भोईर आता त्या उपस्थित आहेत, यांचंही नाव घेणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर सुधाकरराव संभाजी सोनवणे, त्यानंतर आत्ताच डायसवरून उतरले जे माझे मित्र जयवंत दत्तात्रय सुतार, असे 13 महापौर झाले. आणि आपण 14व्या महापौर सुजाता सूरज पाटील 15 झाले, तुकाराम नाईक 7 नाईक झाले. अशा पद्धतीनं ह्या सर्वांचा मनीषा शशिकांत भोईर, असा सर्वांचा नामोल्लेख होणं एक अर्थसंकल्पाच्या दृष्टीने एक चांगलं आहे असं मला तरी वाटतं. माननीय महापौर महोदया, 2017-18ला मला वाटतं जयवंत सुतार साहेब त्यावेळेला महापौर होते. जयवंत सुतार 16ला ते होते. या सभागृहामध्ये एक विषय चर्चेला आला होता. मला वाटतं विजयरावांनी तो विषय काढला होता की हे जे तैलचित्र आहेत या दोन्ही बाजूला, ह्यांचे पदस्पर्श व्हावे. कारण आज आपण जर त्यांचं दर्शन घ्यायला गेलं तर आपण त्यांच्या गुडघ्याला आपण दर्शन देतो. आणि आपल्या हिंदुस्थानची प्रथा आहे, आपण पायाला चरणस्पर्श करतो. आणि त्या दृष्टीनं संपूर्ण सभागृहानं या ठिकाणी ही तैलचित्र बदलण्याचा निर्णय घेतला होता. आत्ताशी आपल्याला 2 महिने होतात
सभागृह नेते साहेब, माझी विनंती राहील माननीय आयुक्त साहेब की हे पूर्ण चित्र असावेत. महात्मा गांधी जे आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लोकमान्य टिळक आहेत, हे पूर्ण चित्र असावेत. आपल्याला आल्यानंतर त्याचं एक समाधान व्हायला पाहिजे, कारण बाबा महाराजांकडून आम्ही हेच संस्कार शिकलेलो आहोत. त्यामुळे माझी विनंती राहील महापौर महोदया, या अर्थसंकल्पाच्या औचित्य साधून हे तैलचित्र आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी करावेत अशी माझी विनंती आहे. 2026 आणि 27 हा 26वा अर्थसंकल्प आहे. मला या 26व्या अर्थसंकल्पावर बोलताना आनंद होत आहे, कारण स्थायी समितीच्या सदस्यांनी अतिशय बुद्धी कौशल्यानं हा अर्थसंकल्प सादर केला. मी स्थायी समितीचे या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यामध्ये माझ्या धर्मीपत्नी पण आहेत. महापौर महोदया, शहराचे विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक शिस्त महत्वाची आहे, आणि तेव्हा आपण उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा नेहमीच राखला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यासाठी नवीन आर्थिक स्रोत निर्माण करणं ही काळाची गरज आहे. नवी मुंबईच्या आशा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भविष्याचा वेध घेण्यासाठी हा 14व्या महापौरांसमोर 26वा अर्थसंकल्प सादर होत आहे. आणि त्यासाठी शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक शिस्त हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापौर महोदया, या ठिकाणी आपण मुख्य स्रोत जो आहे महानगरपालिकेचा हा मालमत्ता कर, कारण मालमत्ता कराच्या माध्यमातूनच आपण नवी मुंबईतल्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या आपण या ठिकाणी करू शकतो. गेले अनेक वर्ष, कारण 26वा हा अर्थसंकल्प आहे साहेब, आपण पण होतात त्या ठिकाणी. ह्या जो कररूपाने आलेल्या पैशातून आपण नवी मुंबईला काहीतरी देऊ इच्छितो. नवी मुंबईकरांचं स्वप्न असतात की आम्हाला या गोष्टी मिळायला पाहिजे. आपण बऱ्याचशा अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी आश्वासने दिली होती, नवीन नवीन स्वप्न दाखवली होती नवी मुंबईकरांना की आम्ही आयफेल टॉवर बांधू. साहेब, आठवतं तुम्हाला? अडवली भुतवली ते अमेझिंग पार्क बांधू ठराव घेतला, आतापर्यंत झाला नाही. नव्या मुंबईकरांना एक चांगलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण देऊ, हे आश्वासन होते महापौर महोदय आपले. नव्या मुंबईला आम्ही सिंगापूर बनवू. त्यावेळेला आम्ही म्हणायचो निदान सिंगणापूर तरी बनवा. सिंगापूर खूप लांब आहे. त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे होते इथे. त्यानंतर हा कुठला वन टाइम वर बोलतो मी. नव्या मुंबईला उद्योग नगरी बनवणार, नव्या मुंबईची बेकारी दूर करणार, आरोग्याच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी सुविधा देणार, ही दाखवलेली स्वप्न होती. त्याच्यातलं एकही पूर्णत्वाला आलेलं नाही. आणि त्यामुळं संपूर्ण नव्या मुंबईच्या जनतेचा या ठिकाणी निराशा झालेली आहे. महापौर मॅडम, महापालिकेची वित्तीय सुधारणा होणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर जो आहे तो बजेटच्या साधारण 18% आहे. अनेक लोकांनी ह्या मालमत्ता करामध्ये चोऱ्या केलेल्या आहेत, अनेक लोकांनी. आणि आज आपण जो महाराष्ट्र शासनाचा कलम 267 अ
अन्वये जो कर होता तो आपण अनधिकृत अवैध बांधकामांना 5% केला, 5% सक्ती केली. याचा अर्थ असा काय पकडायचा का हे सभागृह अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या पाठीशी आहे.